नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर जोरावर भारताने विकासाच्या वाटचालीमध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खूप चांगल्या पद्धतीने अवलंब करून प्रगती साध्य केलेली आहे त्या संदर्भामध्ये माहिती पाहतोय। काही क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती साध्य केली त्याचा आपण विचार केला मागच्या तासिकांना। आणि आणखी काही क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारताने विकासाची पावलं पुढे पुढे टाकलेली आहेत, प्रगती साध्य केलेली आहे, उन्नती केलेली आहे, उत्कर्ष केलेला आहे, ते आपण पाहूया। तर आजच्या तासिकेला पहिल्यांदा आपण बघूया पिनकोड या संदर्भामध्ये माहिती। बघा, पिनकोड म्हणजेच पोस्टल इंडेक्स कोड। साधारणपणे भारताने 15 ऑगस्ट 1972 मध्ये 15 ऑगस्ट 1972 मध्ये संपूर्ण देशभरात 6 आकडी पिनकोड म्हणजे पोस्टल इंडेक्स कोड लागू केला। 15 ऑगस्ट 1972 रोजी भारत सरकारच्या टपाल व तार खात्याने विभागाने हा 6 आकडी पिनकोड संपूर्ण देशभरासाठी लागू केला। किती आकडी आहे? 6 आकडी आहे। म्हणजे आपण 41 35 12 असा जर विचार केला तर यात आकडे किती आहेत? 1 2 3 4 5 6 बरोबर आहे। किंवा 41 35 17 असा जर विचार केला 1 2 3 4 5 6 6 आकडे आहेत बरोबर आहे। संपूर्ण देशभरामध्ये हा जो पिनकोड असतो तो 6 आकडीच असतो। मग हा जो 6 आकडी पिनकोड आहे तो कशासाठी टपाल आणि तार विभागाने लागू केला संपूर्ण देशभरामध्ये? तर टपाल वितरणामध्ये एक प्रकारची कार्यक्षमता यावी या दृष्टिकोनातून जी काही पत्र वाटप व्यवस्था आहे, टपाल वाटप व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये कार्यप्रवीणता यावी, ते कार्य तत्परतेने व्हावे, कार्य तत्परता यावी, कार्यक्षमता यावी या दृष्टिकोनातून या पिनकोडची निर्मिती केली गेली। आता हे जे 6 आकडे आपण म्हणतोय बरोबर आहे, मग लातूरचा कोड असो की उदगीरचा पिनकोड असो, हे जे 6 आकडे आहेत हे काहीतरी सांगतात, ते असेच नाहीयेत 6 आकडे। या 6 पैकी जो पहिला आकडा असतो, समजा हा पहिला आकडा आहे, हा जो पहिला आकडा असतो तो विभाग दर्शवतो, मुख्य विभाग। संपूर्ण देशाची 9 विभागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। टपाल व तार विभागानं संपूर्ण देशाचे विभाग किती केलेले आहेत? 9। संपूर्ण देशाची विभागणी 9 भागात केलेली आहे। आणि या 6 आकड्यांपैकी पहिला जो आकडा असतो तो काय दर्शवतो? मुख्य विभाग। पहिला अंक, पहिला क्रमांक, पहिला आकडा हा मुख्य विभाग दर्शवतो। त्यातला दुसरा जो आकडा आहे, त्यातला दुसरा आकडा हा उपविभाग दर्शवतो। दुसरा क्रमांक जो आहे तो उपविभाग दर्शवतो। आणि तिसरा जो आकडा आहे तो जिल्हा दर्शवतो। तिसरा आकडा जिल्हा दर्शवतो। या ठिकाणी बघा, उदगीर आणि लातूर उदगीर पिनकोड, मुद्दामच मी या ठिकाणी लातूर आणि उदगीरची निवड केलेली आहे।
4 हा जो आकडा आहे तो मुख्य विभाग म्हणजे महाराष्ट्रासाठी 4 हा क्रमांक आहे. त्यातला दुसरा आकडा उपविभाग महाराष्ट्रात मराठवाडा, त्याच्यासाठी 1 हा क्रमांक आहे. 1 हा आकडा आहे. मराठवाड्यातला जिल्हा लातूर, त्याच्यासाठी 3 क्रमांक आहे. हा उदगीरचा पिनकोड आहे, तिथं सुद्धा 3च आहे, कारण उदगीर कोणत्या जिल्ह्यात येतं? लातूर जिल्ह्यात येतं. बरोबर आहे. मुख्य विभाग, उपविभाग आणि जिल्हा. आणि पुढचे जे क्रमांक आहेत ते क्रमांक त्या त्या ठिकाणच्या पोस्ट ऑफिस, पोस्ट कार्यालय, टपाल कचेरीची स्थान निश्चिती करतात त्या त्या भागातली. म्हणून पुढचे अंक कसे असू शकतात? वेगळे असू शकतात. बरोबर आहे. अशा पद्धतीने 9 भागामध्ये संपूर्ण देशाची विभागणी करून 6 आकडी पिनकोड हा ठरवण्यात आलेला आहे. हे जे 9 विभाग आहेत त्यात थोडक्यात माहितीसाठी उत्तर भारत जो आहे त्याला 1 आणि 2 असे क्रमांक दिलेले आहेत. म्हणजे उत्तर भारतातला एखादा उत्तर प्रदेशासारखा भाग आहे, उत्तर भारतामधला म्हणजे उत्तरेकडचा जो भारत आहे त्याच्यात अनेक प्रदेश आहेत, त्यातला उत्तर प्रदेशासारखा जो भाग आहे त्याला कदाचित 1 क्रमांक असेल, किंवा उत्तर भारतातला दुसरा एखादा हिमाचल प्रदेशासारखा भाग असेल तर त्याला 2 क्रमांक असेल, पंजाब सारखा भाग असेल तर त्याला 1 किंवा 2 असा कुठला तरी क्रमांक असेल. बरोबर आहे. उत्तर भारताला 1 किंवा 2. पश्चिम भारत जो आहे त्याला 3 आणि 4 हे मुख्य विभाग केलेले आहेत. म्हणजेच आपला महाराष्ट्र पश्चिमेकडे, त्याचा 4 नंबर आहे. जर गुजरात आहे, पश्चिमेकडेच आहे गुजरात, पण त्याचा क्रमांक 3 आहे. म्हणजे गुजरातचा पिनकोड 3 ने सुरुवात होतो. जसा महाराष्ट्राचा पिनकोड 4 ने सुरू होतो तसा गुजरातचा 3 ने सुरू होतो, राजस्थानचा कदाचित 3 ने सुरू होत असेल. म्हणजे पश्चिमेकडच्या राज्यांना, पश्चिम भारतातल्या राज्यांना 3 किंवा 4 असा मुख्य विभाग ठरवण्यात आलेला आहे. दक्षिण भारतातले जे राज्य आहेत, केरळ असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, तमिळनाडू असेल, त्यांना 5 आणि 6 हे अंक दिलेले आहेत. म्हणजे त्यांचे विभाग एकतर 5व्या विभागात असतील किंवा 6व्या विभागात. कर्नाटक आहे त्याचा क्रमांक समजा 5 आहे. केरळ आहे त्याची सुरुवात 6 ने होईल कारण त्याचा मुख्य विभाग 6 असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीची ही रचना आहे. उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व भारत याच्यासाठी 7 आणि 8 दिलेला आहे. मग तुम्ही म्हणाल 9 विभाग करण्यात आलेले आहेत, तर 9वा आकडा कुणासाठी? 9वा आकडा जो आहे आर्मी साठी आहे. पोस्टल आर्मी कोड किती आहे? 9. ज्या पिनकोडची सुरुवात 9 ने होईल समजायचं ते पत्र कुणाकडून कुणासाठी आहे? आर्मी साठी आहे. सुरक्षा यंत्रणेच्या संदर्भातली जो काही पत्रव्यवहार होतो त्या संदर्भातला त्याची कोडिंग, त्याची सुरुवात, त्या पिनकोडची सुरुवात कशाने होते? 9 या आकड्याने होत असते. आता यापैकी आपल्याला महाराष्ट्राचं बघायचंय. महाराष्ट्राला 4 ने सुरुवात होतो असं आपण म्हणालो, पण पुढचा आकडा सुद्धा म्हणजेच 40, 41, 42, 43, 44 अशा पद्धतीची पिनकोडची वाटणी आहे. म्हणजे 40, 41, 42, 43, 44 अशी सुरुवातीचे 2 अंक पाहिले की आपल्याला कळतं तो पत्रव्यवहार कोणाकडून कोणाकडं? महाराष्ट्रासाठी आहे हे आपल्या लक्षात येतं. हे सगळं कशासाठी? टपाल वितरण व्यवस्थेमध्ये कार्यक्षमता यावी या दृष्टिकोनातून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. 1972 पासून याची सुरुवात झाली. 1986 मध्ये आणखी सुधारणा झाली. काय सुधारणा झाली? जलद गतीनं, खूप जलद गतीनं टपालाचं वितरण व्हावं, संदेशाची देवाणघेवाण व्हावी, दळणवळण व्हावं या दृष्टिकोनातून स्पीड पोस्टची योजना करण्यात आली. स्पीड पोस्ट नावातच स्पीड आहे, गती आहे. गतीनं
टपालाची देवाणघेवाण व्हावी या दृष्टिकोनातून 1986 मध्ये स्पीड पोस्ट ही सेवा सुरू करण्यात आली. अशा पद्धतीने पिनकोड याविषयी जर टिपा लिहा असा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला गेला तर आपल्याला ही माहिती लिहावी लागते. पिनकोडची सुरुवात कधी झाली, कोणी केली, म्हणजे कोणत्या विभागाने केली, पिनकोड किती आकडी असतो, संपूर्ण देशाचे किती विभाग करण्यात आलेले आहेत, पहिले 3 आकडे काय दर्शवतात, शेवटचे 3 आकडे क्रमांक काय दर्शवतात आणि स्पीड पोस्टची व्यवस्था या संदर्भामध्ये आपण माहिती लिहू शकतो आणि 2 गुण प्राप्त करू शकतो. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण ISD. ISD च लॉंग फॉर्म आहे I फॉर इंटरनॅशनल, S फॉर सबस्क्राइब्ड डायल्ड टेलिफोन सर्व्हिस. 1972 मध्ये सुरू झाली. व्यवस्था करायला सुरुवात झाली ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसेसच्या मार्फत. ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसेसच्या मार्फत 1972 मध्ये ISD ही व्यवस्था करण्यात आली. कशासाठी? आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये संदेशाची देवाणघेवाण करणं आपल्या देशाला सुलभ व्हावं या दृष्टिकोनातून ही सेवा सुरू झाली. आणि त्यानंतर आपल्या एका शहरातून दुसऱ्या देशाच्या एखाद्या शहरामध्ये संदेशाची देवाणघेवाण व्हावी या दृष्टिकोनातून मुंबई ते लंडन या 2 शहराच्या दरम्यान, मुंबई ते लंडन या 2 शहराच्या दरम्यान सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय दूरध्वनीद्वारे संपर्क संदेशाचं वहन केलं गेलं. पहिल्यांदा ही सेवा फक्त सरकारी खात्यापुरतीच मर्यादित होती, पण त्यानंतर जनसामान्यांसाठी सुद्धा ही सेवा खुली करण्यात यावी. कारण वरचेवर आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्या लोकांचं आणि दुसऱ्या देशातून आपल्या देशात येणाऱ्या लोकांचं पण प्रमाण हे वाढायला लागलेलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या आप्तेष्टांना, आपल्या माणसांना बोलण्याची सोय व्हावी, त्यांच्याशी संवाद साधण्याची सोय व्हावी या दृष्टिकोनातून म्हणून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यासाठी विदेश संचार निगम लिमिटेडची VSNL ची स्थापना करण्यात आली. ही सोय, ही जी व्यवस्था आहे ती लवकरात लवकर लोकांपर्यंत सहजपणे उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून. त्याआधी महानगर दूरसंचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आलेलीच होती, पण तिचं विस्तारीकरण करण्यात आलं आणि VSNL म्हणजेच विदेश संचार निगम लिमिटेड या संस्थेची स्थापना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय कॉलिंग करणं, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातलं संदेश दळणवळण हे सहज पद्धतीने उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून या कंपनीची स्थापना करण्यात आली, या संस्थेची स्थापना करण्यात आली. मुंबई ते लंडन या 2 शहराच्या दरम्यान 1976 मध्ये संदेश वहन आणि दळणवळण सुरू झालं दूरध्वनीच्या माध्यमातून. त्यानंतर महानगर दूरसंचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आलेलीच होती. त्याचं विस्तारीकरण करून विदेश संचार निगम लिमिटेड या संस्थेची उभारणी करण्यात आली. आणि आपण बघतो 1990 नंतर
VSNL या कंपनीनं भारतात इंटरनेटची सेवा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिली आणि आज आपण पाहतोय आणि त्याचा लाभ पण घेतोय. आणि या VSNLच्या विस्तारीकरणात आणि इंटरनेटचा भारतामध्ये जो उदय झाला इतक्या मोठ्या प्रमाणात, ही जी सेवा सोय उपलब्ध करून देण्यात आली, त्यात एक नाव खूप महत्वाचं आहे रिकाम्या जागेमध्ये, त्यावर विधान विचारलं जाऊ शकतं. सॅम पित्रोदा नाव आहे, सॅम पित्रोदा. एक मोठं नाव VSNLचा विकास करण्याच्या क्षेत्रातलं. आणि अशा पद्धतीने ISDची सेवा आमच्या भारतामध्ये प्रगत अशा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून, अत्याधुनिक अशी साधनं वापरून, तंत्रज्ञान वापरून सगळ्यांना संदेशवहन आणि दळणवळण सोयीचं जावं या दृष्टिकोनातून, जलद गतीनं व्हावं, त्यातल्या अडचणी दूर व्हाव्यात या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेलेले आणि विकास साध्य केलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्यावरती सुद्धा 2 गुणांसाठी टिपा लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आहे मोबाईल. पहा, अगदी सुरुवातीला हे जे मोबाईल होते ते खूप महाग होते. म्हणजे जेव्हा 22 ऑगस्ट 1994 रोजी पहिल्यांदा आमच्या भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली. मोबाईल सेवा कधी सुरू झाली? 22 ऑगस्ट 1994 रोजी. तेव्हा मोबाईलची जी किंमत होती ती 45,000 होती. हँडसेटची किंमत किती होती? 45,000. आणि एका मिनिटाला 70 रुपये बोलणाऱ्याला खर्च करावे लागायचे प्रति मिनिट. म्हणजे एका मिनिटाला 17 रुपये खर्च होता. म्हणजे पहा किती विचारपूर्वक बोलावं लागत होतं. पण 1999 मध्ये ही परिस्थिती बदलली, कारण अनेक खाजगी कंपन्या यात उतरल्या आणि आज आपण बघतो की मोबाईल हा एवढ्या मोठ्याच किमतीला असतो असं नाही. खूप किमतीचे मोबाईल आहेत, पण कमीत कमी काही हजारात सुद्धा आपल्याला मोबाईल मिळू शकतो. हे कशामुळे घडलं? अनेक खाजगी कंपन्या 1999च्या नंतर या क्षेत्रामध्ये पदार्पण केल्या, उतरल्या. त्याच्यामुळं आज आपल्याला एवढे पैसे खर्च करावे लागत नाहीत मोबाईलचं हँडसेट घेण्यासाठी, आणि तेवढेही पैसे खर्च करावे लागत नाहीत बोलण्यासाठी. बरोबर आहे? अनेक खाजगी कंपन्या उतरल्यामुळे ही सगळी किमया घडलेली आपल्याला दिसून येते. त्याच्या पुढे टिपा लिहा येईल 2 गुणांसाठी याच्यावरती. भारत संचार निगम लिमिटेड BSNL ही सेवा आपण बघतो. या BSNL मुळे आणखीन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. दळणवळण, संदेशवहन आणखीनच जास्त सुलभ झालेलं आहे. कारण भारत संचार निगम लिमिटेड भारत सरकारच्या मार्फत ही सोय करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आणि आपण कुठेही केव्हाही आपल्या आप्तेष्टांशी संपर्क साधू शकतो कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चामध्ये. ही किमया भारत संचार निगम लिमिटेडनी केलेली आपल्याला दिसून येते. अनेक सोयी ब्रॉडबँड सारख्या वगैरे इंटरनेट सारख्या उपलब्ध करून दिलेल्या दिसून येतात. पुढे ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन. हे सगळं आपण बघतोय विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून त्या क्षेत्रामध्ये कशी क्रांती घडवण्यात आली. ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, यालाच ONGC असंही संबोधलं जातं. ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन खनिज तेल व नैसर्गिक वायू समुद्र तळातून, पृथ्वीच्या गर्भातून, भूगर्भातून काढण्यासाठी, त्यांच्या साठ्याचा शोध घेण्यासाठी म्हणून एका आयोगाची निर्मिती करण्यात आली, ज्याला ONGC असं संबोधलं जातं. या आयोगाच्या मार्फत 1956 मध्ये
या आयोगाची निर्मिती करण्यात आली, स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर आसाम मधील दिग्बोई या ठिकाणी आसाम मधील दिग्बोई या ठिकाणी आणि गुजरात मधील अंकलेश्वर या ठिकाणी खनिज तेलाचे साठे सापडले. पुढं गुजरात मधील खंबायत या ठिकाणी खंबायतचा आखात आहे, खंबायत किंवा खंबात असे संबोधलं जातं. खंबायतचे जे आखात आहे तिथं खनिज तेल आणि नैसर्गिक वायू याचे साठे सापडले. या पुढे जाऊन मुंबई या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये आपल्याला माहिती आहे समुद्र तळाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे असतात आणि त्या दृष्टिकोनातून सोव्हिएत युनियनच्या मदतीनं आम्ही 1974 पासून मुंबईतल्या अरबी समुद्रातल्या मुंबई हाय आणि वसई हाय, मुंबई हाय आणि वसई हाय या ठिकाणी सोव्हिएत युनियनच्या मदतीनं 1974 मध्ये आम्ही समुद्र छिद्रण यंत्र अर्थात त्याचं नाव आहे सागर सम्राट, ड्रिल शिप असंही संबोधलं जातं. याच्याद्वारे आम्ही मुंबई हाय या ठिकाणी जवळपास 8500 तेल विहिरी म्हणजे खनिज तेलाच्या विहिरी आणि 33 नैसर्गिक वायू देणाऱ्या विहिरी. जिथं नैसर्गिक वायूचा साठा आहे, जिथं खनिज तेलाचा साठा आहे, खनिज तेलाचा साठा असणाऱ्या 8500 तेल विहिरी या मुंबई हाय या क्षेत्रामध्ये खोदल्या गेलेल्या आहेत आणि 33 नैसर्गिक वायू देणाऱ्या विहिरी या ठिकाणी खोदल्या गेलेल्या आहेत. आणि याचा जर विचार केला आपण तर संपूर्ण भारतामध्ये जेवढं काही खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आपल्याला आढळतो त्याच्या 38% खनिज तेल आणि नैसर्गिक वायू कुठे आढळतो? या मुंबई हाय या ठिकाणी आढळतो. म्हणजे 1974 ला त्या ठिकाणी ड्रिलशिपद्वारे जे उत्खनन करण्यासाठी साचा उभारला गेला 75-76 पासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक वायू आणि खनिज तेल काढायला सुरुवात केली आणि टक्का इतका मोठा आहे की संपूर्ण देशातलं जर 100% उत्पन्न आपल्या देशातलं आपण गृहीत धरलं तर त्यापैकी 38% खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पन्न एकट्या या मुंबई हाय वसई हाय मधून होतं. आणि आपल्या देशभराची जी 100% गरज आहे त्यापैकी 17% गरज ही या ठिकाणाहूनच भागवली जाते. 14% गरज भागवली जाते. अशा पद्धतीने खनिज तेल आणि नैसर्गिक वायू काढण्यासाठी सुद्धा प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर भारताने केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्या क्षेत्राचा विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या पुढे याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी टिपाले हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्या पुढे कोकण रेल्वे, बघा नावच तिचं कोकण रेल्वे आहे. कोकण रेल्वे ही साधारणपणे 4 घटक राज्यांमधून धावते. संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असा प्रश्न तिच्यावर कदाचित येऊ शकतो. कोकण रेल्वे 4 राज्यांमधून धावते. महाराष्ट्र, गोवा,
कर्नाटक आणि केरळ अशा 4 राज्यांमधून धावणारी कधी सुरू झाली? 1998 मध्ये. साधारणपणे किती किलोमीटर लांबीची आहे? 760 किलोमीटर लांबीची अशी ही कोकण रेल्वे आहे. या कोकण रेल्वेच्या बांधकामामध्ये, त्याच्या निर्मितीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे खूप उत्कृष्ट असे नमुने आपल्याला बघायला मिळतात. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून या रेल्वेच्या मार्गाचं, रेल्वेचं बांधकाम करण्यात आलेलं, त्याची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. सबंध या 760 किलोमीटरच्या मार्गावरती अनेक बोगदे आहेत. त्यापैकी 12 बोगदे हे खूप मोठे आहेत. किती बोगदे? 12 बोगदे खूपच मोठे आहेत. त्यापैकी कारबुडे या ठिकाणचा जो बोगदा आहे तो 6.5 किलोमीटर लांबीचा आहे. हे सगळं लक्षात ठेवा. किती लांब आहे? साधारणपणे 6.5 किलोमीटर लांबीचा. अनेक छोटे मोठे पूल पण आहेत. 179 पूल आहेत छोटे, आणि 1819 मोठे पूल आहेत. सॉरी, 119 मोठे पूल आहेत आणि 1819 छोटे पूल आहेत. होनावर जवळील रत्नागिरी जवळचं शरावती नदीवरील 2065 मीटर लांबीचा पूल आहे. मीटर लांबीचा पूल आहे, शरावती नदीवर बांधलेला. आणि तंत्रज्ञानाचे अनेक उत्कृष्ट असे नमुने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. यासोबतच इंजिनामध्ये सेन्सर बसवलेले आहेत. कशासाठी? अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा, कारण बोगदे कोरलेले आहेत. हा संपूर्ण सह्याद्री पर्वतातून जाणारा हा जास्तीत जास्त मार्ग आहे. दरडी कोसळण्याचा धोका संभवतो, म्हणून इंजिनामध्ये सेन्सॉर बसवलेले आहेत. त्याची पूर्व सूचना मिळावी आणि धोका टाळता यावा या दृष्टिकोनातून, म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कोकण रेल्वे ही खूप सोयीची अशी रेल्वे प्रवाशांसाठी निर्माण करण्यात आलेली आहे. तशा भागामध्ये जो भाग अत्यंत दुर्गम असा आहे, कोकणासारखा भाग आहे. व्ही श्रीधरन यांचं नाव आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागतं, जे कोकण रेल्वेचे काय आहेत? शिल्पकार आहेत. ठीक आहे. याच्यावरती सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यापुढं रेल्वे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, म्हणजे रेल्वेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये पहिल्यांदा संगणकीकृत आरक्षणाची सोय करण्यात आली. कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा कलकत्ता मेट्रोची निर्मिती करण्यात आली. पहिल्यांदा कलकत्ता या ठिकाणी ती धावली, ज्याच्यासाठी उच्च अशा तंत्रज्ञानाची खूप मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे, साथ मिळालेली आहे, हे आपल्याला दिसून येतं. भारताने नेहमीच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर शांतता निर्माण करणं आणि आपला विकास करणं, आपल्यासोबत इतरांचा सुद्धा विकास करणं या दृष्टिकोनातून केलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपलं इतिहासाचं 7वं प्रकरण संपतं. ठीक आहे. अभ्यास करा, वाचन करा, समजून घ्या. हॅव अ नाईस डे.